कालपासूनच्या असणाऱ्या कथाप्रसंगामध्ये आपण अनेकविध लीलांचं श्रवण या ठिकाणी केलंय भगवंताच्या, आणि त्या गुणचरित्राचं वर्णन श्रवण करता करता आज 6व्या दिवसापर्यंत आपण येऊन पोहोचलो. काल भगवंताच्या जन्मोत्सवाचा असणारा आनंद सोहळा आपण पाहिला, आनंदही घेतला. गोकुळात साजरा होणारा जो नंदोत्सव आहे त्या नंदोत्सवाचा आनंद आपण सगळ्यांनी घेतला. आज त्या भगवंताच्या अद्भुत असणाऱ्या चरित्राचं वर्णन, बाललीलांचं जे वर्णन आहे ते वर्णन आपण श्रवण करणार आहोत. बाललीला करत असताना गोकुळातला प्रत्येक जण त्या ठिकाणी भगवंताकडे पाहून भारावून जात होता, आनंदित होत होता. कारण बाललीलांना सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं गोकुळाचं गोकुळ झालं. त्या गोकुळात त्या बाललीला चालत होत्या ना, तिथं जो आनंद होता तो आनंद जेव्हा आपल्याला होतो तेव्हा आपण म्हणतो कसं गोकुळासारखं वाटतंय. घरात असा आनंद असला की आपण सहज म्हणतो घर कसं भरल्या गोकुळासारखं वाटतंय. आपल्याला तो थोडासा आनंद मिळतो तरी आपण गोकुळाची उपमा देतो की नाही. आणि तिथं तर साक्षात भगवान परमात्मा लीला करतोय, किती आनंद असेल. भगवान परमात्मा साक्षात सगुण स्वरूपानं त्या ठिकाणी वावरतोय. निर्गुण असणारं परमतत्व सगुण साकार स्वरूपाला येऊन गोकुळवासियांना आनंद देतोय. आणि जणू काही मला काहीच कळत नाही, मी खरंच लहानसं असणारं बाळ आहे, अशा पद्धतीनं भगवंताच्या लीला चालल्या. आणि नंद बाबा आणि यशोदा मातेला उत्सव करण्यासाठी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कारण पाहिजेत असं नव्हतं. काही कारण असेल तरच आपण काहीतरी कार्यक्रम करू असं नाही. लालाच्या स्वागतासाठी निमित्त काय, कूस जरी पालटली तरी आपण उत्सव करायचा. लालानं कूस पालटली तरी उत्सव करायचा. आणि त्या उत्सवामध्ये सर्व असणारे गोकुळवासी हे सामील व्हायचे. सुंदर असं त्या भगवंताच्या शृंगारामध्ये यशोदा माता इतक्या घडून जायच्या की आजूबाजूला आपलं काय चाललंय, आपण नंदराणी आहोत याचं सुद्धा भान त्यांना नसायचं. आणि त्या शृंगाराकडे पाहूनच गोपिका भुलून जात होत्या. सुंदर असा शृंगार करायच्या, डोळ्यात काजळ भरायच्या यशोदा माता. आणि मोरपंख भगवंताला फार प्रिय असायचा. आणि ते मोरपंख खोवलेलं ते स्वरूप पाहायचे. आणि ते स्वरूप पाहून गवळणी मात्र आपला देहभान, आपला प्रपंच सर्व विसरून जायचे. असं वाटायचं त्या भगवंताच्या स्वरूपाला निहाळत राहावं, सगळं सोडून द्यावं, त्याच्या समोर बसून राहावं, असं व्हावं माणसाच्या आयुष्यामध्ये. देहाविषयी, प्रपंचाविषयीची जी आसक्ती आहे ती भगवंताकडे पाहून तोडावी वाटावी, असं कधीतरी व्हावं. खऱ्या अर्थानं असणारा परमार्थ आहे. आणि गवळणींनी प्रपंचही आणि परमार्थही दोन्ही असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत योग्य पद्धतीनं सांभाळून हे सगळं केलं. भगवंताचे केस कुरळे केस होते, ज्याला आपण घुंगराले बाल म्हणतो. घुंगराले कुरळे असे केस आहेत. आणि त्या कुरळ्या केसांचा असणारा गोंडच भगवंत. कधी कधी गवळणींना असं वाटायचं की आता या स्वरूपाकडे बघून बाकीची सगळी कामं बाजूला राहतात आणि घरची लोक तक्रार करायला लागल्या ना, तुम्ही सगळं सोडून देता आणि त्याच्या चरित्राचं वर्णन करत बसतात, तिथं जाऊन बसतात. घरच्या लोकांच्या तक्रारी यायला लागल्यावर गवळणी म्हणतात, देवा, या सुंदर अशा स्वरूपामध्ये आम्ही अशा प्रकारे घडून जातो की बाह्य असणाऱ्या आमच्या प्रपंचाचा आम्हाला विसर पडतो. म्हणून गवळणी विनंती करतात भगवंताला, काली काली अलकोके वंदे नडालो, काली 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 अलकोके वंदे नडाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. काली काली अलकों के पत्ते क्यों डाले, काली काली अलकों के पत्ते क्यों डाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले.
मीठे नैना तुम्ही को मुबारक, ए रंगीले नैना तुम्ही को मुबारक, मीठे नैना तुम्ही को मुबारक, मीठे मीठे नैना तुम्ही को मुबारक, मीठे नैना तुम्ही को मुबारक। हमारी तरफ से निगाहें हटा ले, हमारी तरफ से निगाहें हटा ले, हमारी तरफ से निगाहें हटा ले, हमें जिंदा रहने दे, हमें जिंदा रहने दे, हमें जिंदा रहने दे, दीवाने हमें जिंदा रहने दे मुझे दीवाने। श्री राधे। संभालो जरा ये पीतांबर गुलाबी, 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 ये करता है दिल में हमारे खराबी, करता है दिल में हमारी खराबी। संभालो जरा ये पीतांबर गुलाबी, ये करता है दिल में हमारे खराबी, जो तेरा हुआ उसको कोई क्या संभाले, जो तेरा हुआ उसको क्या कोई संभाले, हमें जिंदा रहने दे, हमें जिंदा रहने दे, हमें जिंदा रहने दे, काली काली अलकों के पत्ते गुलाबी, काली काली अलकों के पत्ते गुलाबी, हमें जिंदा रहने दे दीवाने, हमें जिंदा रहने दे दीवाने, हमें जिंदा रहने दे दीवाने। गवळणी भगवंताच्या स्वरूपाकडे पाहून म्हणतात, जोपर्यंत तुझ्या चेहऱ्यावर पडदा असतो तोपर्यंत नाही, पण ज्या क्षणाला तुझा चेहरा आम्ही पाहतो, पडदा हटतो, तेव्हा मात्र आम्ही जगातल्या सगळ्या गोष्टी विसरून जातो। मनामध्ये एक वेगळीच अशी हालचाल होत असते, वेगळीच हालचाल होत असते। देवा काय स्वरूप असेल, जगातली अनेक पोरं पाहिली असतील आम्ही आजपर्यंत, पण तुझ्या स्वरूपाकडे पाहून काय होत असेल बरं? विलक्षण असा आनंद मिळतो, जो आनंद प्रपंचाकडे पाहून मिळत नाही, तो तुझ्या चेहऱ्याकडे पाहून मिळतो। आता सांगितलं त्याचं स्वरूप काय आहे? सच्चिदानंद रूपाय, सच्चित आणि आनंद स्वरूप असणारा परमात्मा, आणि त्या परमात्म्याच्या स्वरूपाकडे पाहून किती आनंद होतो बघा गवळणीला। जहाँ तुमने चेहरे से पर्दा हटाया, 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 वही दिल को तमाशा बनाया, वही अहले दिल को तमाशा बनाया, वही दिल को तमाशा बनाया, वही अहले दिल को तमाशा बनाया। बना ले बावली को अपना बना ले, बना ले बावली को अपना बना ले, हमें जिंदा रहने दे,
बिहारी लाल की श्री बाल गोपाल भगवान की जय जय श्री राधे। भगवंताचं सुंदर स्वरूप निहाळत सुंदर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एक एक असणारा दिवस लोटला जातो. पुतना परत आली नाही म्हणून कंस मामानं इकडं वेगळी अशी प्लॅनिंग करायला सुरुवात केली. पहिले कुणाला पाठवलं होतं? पुतना मावशीला. कंस मामाची प्लॅनिंग चालली. इकडे गवळणीच्या स्वरूपाला भुलतायत त्या सुंदर अशा स्वरूपाला पाहण्यासाठी भगवान महादेवांची इच्छा झाली आणि भगवान महादेवांनी आपली असणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी गोकुळात जाण्यासाठी त्या ठिकाणी आग्रह धरला. परंतु भगवान महादेवांचं ते स्वरूप आहे ना, ते स्वरूप मात्र गोकुळापर्यंत मी पोहोचेल, पण यशोदा माता या स्वरूपाकडे पाहून तिच्या लालाला मला घेऊनच देईल असं काही नाही. म्हणून या मूळ स्वरूपात गेलो तर थोडा गोंधळ होईल. म्हणून भगवान महादेवांनी आपलं स्वरूप बदललं आणि गोसाव्याचं स्वरूप धारण केलं. भगवंताच्या सोबत भृंगी आणि श्रृंगी असतात ना, त्यांनी सांगितलं देवा आम्हाला पण यायचंय तुमच्या सोबत. हे म्हणे तुम्ही नाही येऊ शकत, मीच असं स्वरूप घेऊन चाललोय, तुम्ही आल्यावर मग पुन्हा अजून गडबड होईल, तुम्ही येऊ नका. म्हणे नाही आम्ही तुमच्या सोबत येणार आहे. महादेव सांगतात तुम्ही आमच्या सोबत येऊ शकत नाही. हे सांगतात मग ठीक आहे तुम्ही चला गोसाव्याचं रूप घेऊन, आम्ही तुमच्या मागे येतो आणि सांगतोय महादेव येत म्हणून. महादेव म्हणे बापा आपलं पितळ उघडं पडण्यापेक्षा यांना घेऊन गेलेलं बरं, पण म्हणे तुम्हालाही या स्वरूपात नाही येता येणार. त्यांनी स्वरूप पालटलं. तिघही गोसाव्याचं स्वरूप घेऊन यशोदा मातेच्या त्या तिथं प्रांगणामध्ये आले राजमहालामध्ये आणि आवाज दिला अलख निरंजन आदेश. सुंदर मंत्र आहे बरं, असा आनंद होतो माणसाच्या मनाला. श्री नवनाथांच्या परंपरेचा असणारा मंत्र आहे आणि तसा असणारा गोसाव्याचं रूप घेतलं. कसं असतं गोसाव्याचं रूप? हातात चिमटा भगवी वस्त्रे घालून भगवावे, दारी आला या बाबा दिला या वाज आला निरंजन आदेश. दारी आला या बाबा दिला या आला निरंजन आदेश. आलाया बाबा दिलाया वाज आला निरंजन आदेश. हरी आलाया बाबा दिलाया वाज आला निरंजन आदेश. अलख निरंजन आदेश. सुंदर स्वरूप आहे भगवंताचं. नवनाथांची जी परंपरा आहे ना, त्या परंपरेचं पहिलं असणारी सुरुवात कोणी केली असेल तर भगवान महादेवांनी. एक एक असणारा जो अवतार आहे भगवान नवनाथांच्या, त्या अवताराचं आईसारखं असणारं पालन कोणी केलं असेल तर मच्छिंद्रनाथांनी.
सगळ्यात मोठे मच्छिंद्रनाथ होते ना. भगवान महादेवांनी आणि दत्तात्रेयांनी सर्व असणारी जी जबाबदारी आहे ती मच्छिंद्रनाथावर टाकलेली होती. आणि म्हणून जसं आपण आपल्या लेकरांचं संगोपन करतो त्या पद्धतीनं मच्छिंद्रनाथांनी या सर्व असणाऱ्या नाथांना युक्तीही दिली. आपला संप्रदाय आपल्याला कसा वाढवायचा आहे आणि एक एक असणारे नाथ आपल्या लेकरांसारखे जपलेत सुद्धा. म्हणून बडे बाबा म्हणतात, बडे बाबा. बघू एखाद कधीतरी प्रसंग आला तर आपण हेही बघणार. पण तसं स्वरूप घेतलं. काखेत झोळी हातात चिमटा घालून भगवावे. यशोदा मातेच्या दारी आले. दारी आला या बाबा, दिला या वाज, अलख निरंजन आदेश. अलख निरंजन म्हटले, कुणी आहे का घरात? आणि यशोदा मातेची एक दासी बाहेर आहे. पाहिलं तर गोसावी आहेत. आणि तिने जाऊन निरोप सांगितला. नंदराणी, कुणीतरी गोसावी बाबा आलेत बाहेर. अलख निरंजन म्हणून त्यांनी आवाज दिलाय. मला वाटतं भिक्षा घेण्यासाठी आलेत. यशोदा मातेनं सांगितलं, ठीक आहे, जा आणि भिक्षा दे. ही दासी भिक्षा घेऊन गेली. पण बाबांनी सांगितलं, आम्ही भिक्षा घ्यायला नाही आलो, ही भिक्षा नाही पाहिजे म्हणे आम्हाला. दासी परतली. यशोदा मातेला सांगितलं, भिक्षा घ्यायला नकार दिला बाबांनी. आणि यशोदा मातेला असं वाटलं ही काहीतरी छोटी मोठी वस्तू घेऊन गेली असेल, पदार्थ घेऊन गेली असेल म्हणून नसेल घेतला. यशोदा मातेनं हातामध्ये सोन्याची थाळी घेतली आणि त्याच्यामध्ये हिरे, मोती, माणिक, जवाहर असंही तर नंदोत्सव सुरू होता म्हणून देवाणघेवाण सुरूच होती. जे काही दान करायचं होतं काय काय ते सगळ्या गोष्टी यशोदा माता नंद बाबा दान करत होते. आणि हातात थाळी घेतली. ले भिक्षा निकली नंदराणी, कंचन थाल धरायो. लो भिक्षा जोगी आसन जायो, बालक मेरो डरायो. यशोदा माता म्हणते, ही भिक्षा घ्या आणि तुम्ही तुमच्या स्थानावर निघून जा. का? कारण माझा लल्ला अजून खूप लहान आहे. त्यानं तुमचं स्वरूप पाहिलं तर घाबरून जाईल. नगर में जोगी आया, ओ नगर में जोगी आया, ये तो कोई समझ न पाया. यशोदा के घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम. भोलेनाथ भोलेनाथ विभूति गले रुगनाला, शीश नागल पटायो. के तिलक भाल चंद्रमा, घर घर अलग जगायो. अलख निरंजन गले रुगनाला, शीश नागल पटायो. तिलक भाल चंद्रमा, घर घर अलग जगायो. नगर में जोगी आया, भेद कोई समझ न पाया. यशोदा के घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम. भोलेनाथ 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 भोलेनाथ.
चाहिए धन और दौलत दुनिया हो, ना चाहिए दौलत माया नहीं माया, अपने लाला का दर्शन कराने मेरे दर्शन आया। ना चाहिए दौलत दुनिया नहीं कंचन माया, अपने लाला का दर्शन में दर्शन को आया। नगर में जोगी आया, भेद कोई समझ न पाया, यशोदा के घर आया, सबसे बड़ा है तेरा हर हर महादेव। यशोदा राणीला असं वाटलं त्यांना आपल्याकडून काहीतरी मोठं दान पाहिजे असेल, पण भगवान महादेवांनी सांगितलं म्हणून सोन्याच्या पात्रामध्ये हिरे माणिक घेऊन गेली। पण भगवंताने विनंती केली महादेवांनी, ना चाहिए तेरी दौलत दुनिया नाही कंचन माया, अपने लाल का दर्शन करा दे मैं दर्शन को आया। मला काय करायचंय म्हणे, माझी सोन्याची लंका मी दुसऱ्याला देऊन टाकली मैया, आता तुला काय सांगू। भगवान महादेवांनी माझ्याकडे नव्हतं असं नाही, पण मला त्या गोष्टींचा लोभ नसल्यामुळं मी तीच दुसऱ्याला देऊन टाकली। याचा लोभ नाही, मी कशाकरिता आलोय, मी माझ्या भगवंताच्या दर्शनाकरता आलो, मला त्या स्वरूपाचं दर्शन घ्यायचंय। यशोदा मातेनं सांगितलं बाबा नक्कीच तुम्हाला दर्शन दिलं असतं, दर्शन करून दिलं असतं माझ्या लालाचं, पण त्याचं थोडं इकडे तिकडे झालं की या गवळणी मला खातात, आणि समजा आता तुमचं असं स्वरूप पाहिलं आणि माझा लाला जर आजारी पडला तर मग माझं काही खरं नाही। ते अगोदरच म्हणतात हिला लालाची काळजी नाहीये म्हणून तुम्ही हे दान घ्या आणि आपल्या जागेवर जा। भगवंत सांगतात, भगवान महादेव सांगतात मैया एक दाखा होईना पण ती झलक मला दाखवा। मैयानं विनंती केली बाबा पाहिजे तो तर तुम्ही हे दान घेऊन जा, पण मी माझ्या लालाचं दर्शन तुम्हाला देत नाही। ती जी दासी होती ना जवळ, ती दासी अजून मैयाचे कान भरायची, मैया हे साधू वेशात आलेले चांगले नसतात बरं, कोण म्हणतं कुत्र बनवून घेऊन जाते, कोण म्हणतं मांजर बनवून घेऊन जाते, म्हणून भरोसा ठेवू नका। आपला लाला एवढा सुंदर आहे त्याला दुष्ट लागेल। आता यशोदा मैया साधी बोळी आणि म्हणून त्या ठिकाणी विनंती केली, पण बाजूलाच असणारा एक वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या खाली भगवान महादेव बसले आणि तिथंच ठाण मांडून बसले। थोडा वेळ झाला, अंतर समाधी लावली भगवान महादेवांनी आणि थेट संवाद साधला देवाशी। देवा तुमचं सगुण असणारं मोठं असणारं रूप मी दररोज पाहतो देवा, निर्गुण स्वरूपही दररोज पाहतो समाधी अवस्थेत, पण या बाल स्वरूपामध्ये मला तुमचं दर्शन घ्यायचंय, मी आसुसलोय तुमच्या दर्शनासाठी, काहीतरी युक्ती करा देवा। भगवंताने युक्ती केली, आश्वासन दिलं मी तुम्हाला दर्शन देतो म्हणून। फणफणून ताप आला भगवान गोपाल कृष्णांना। यशोदा माता विचार करते आपण तर गोसाव्याला याचं दर्शनही नाही होऊ दिलं, याला कुणाची नजर लागली असेल, आणि रडायला सुरुवात केली, एक सेकंदही राहत नाही भगवान। कारण भोलेनाथ आणि रडते माझे पाडताही समजावी तारा, रडते माझे पाडताही समजावी तारा, नाना परी समजावी
करायचं तरी येऊन मला रागवतील. म्हणून अनेक युक्त्या केल्या. नाना परी समजाविते, मागितले खाया देते, थोपटोनी निजविते, पण त्याचं समाधानच होत नाही. जोरात जोरात रडतोय. यशोदा मातेला वाटतं आता याला काय झालं. नाथबाबांनी वर्णन केलं. नाना परी देखाया देते, नाना परी करतो छंद, रडतो हा कूज कूज, नेत्रा वाटे वाहे भूत, रडता हा राहीना, रडते माझी बाळराणी, समजावी ताराहीना, रडते माझी बाळराणी, समजावी ताराहीना. किती रडलाय भगवान परमात्मा. दम लागला दम. जोपर्यंत आपण असं धिंगाणा दाखवत नाही तोपर्यंत मैया गोसाव्यापर्यंत महादेवांपर्यंत मला पोहोचवत नाही. म्हणून किती जोरात रडताय बघा. ताहो घेता भरतो राम, सर्वांगी आला घामा, ताहो घेता धरता गा, सर्वांगी सुटला घामा, एका जनार्दने हे प्रेमा, यशोदेसी मायेना, भगवंताने अशी सुरुवात केली रडायला. यशोदा मातेनं सर्व असणाऱ्या युक्त्या वापरल्या, पण भगवंत काही रडायचे थांबत नाही. दम लागला दम. आपले लेकरं रडायला लागल्यावर जसा दम लागतो ना तिथपर्यंत. त्याच्या पुढची स्टेप, सर्वांगी आला घाम. महादेवांना दर्शन द्यायचं होतं, त्यांचं दर्शन घ्यायचं होतं. भगवंताच्या आपल्या आराध्याच्या दर्शनाची उत्कंठा अशी असावी आपल्या मनामध्ये, भक्ताच्या मनामध्ये किती असावी. जीव जरी गेला तरी बेहतर. सर्व अंगाला घाम फुटला. अष्टसात्विक भावाची लक्षणे सांगितलीत गवळण नाथबाबांची. कारण नाथबाबांचं असणारे जे अभंग असतील, भागवत असेल, नाथबाबांचं साहित्य सर्वसामान्य नाहीये. सर्वसामान्याच्या डोक्यात बसत नाही एकदा असं. तुकोबरायांचे अभंग ऐकले तर लगेच त्यांचा अर्थ कळतो माणसाला. पण नाथबाबांची भारुडो घ्या, नाथबाबांचा हरिपाठ घ्या, नाथबाबांचं भागवत घ्या, नाथबाबांचे अभंग घ्या, ऐकले ऐकले डोक्यात शिरतीलच असं नाहीये. फार खोल असा अभ्यास आहे. वर्णन ऐका. हो घेता भरतो दम, सर्वांगी आला घाम, ताहो घेता भरतो दम, सर्वांगी आला घाम. भगवंताच्या नामस्मरणामध्ये ही स्थिती जीवाची व्हावी. गवळण फक्त गवळण नसते, गवळण फक्त ऐकायची नसते, गवळण ऐकून फक्त नाचायचं नसतं, गवळण लक्षात ठेवायची असते. गवळण नेमकं काय म्हणते याच्यावर विचार करायचा असतो. भगवंताच्या नामस्मरणामध्ये साधकाची स्थिती व्हावी, त्याच्या डोळ्यातून पाणी यावं. दर्शन करायचंय ना त्याचं, मग सहज दर्शन देणार आहे का तो? काहीतरी स्थिती झाल्याशिवाय तो आपल्याला दर्शन देणार नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा आपल्या चरित्रातून सांगतायत, त्याच्या दर्शनासाठी आसुसलेल्या साधकाची स्थिती व्हावी. कशी? त्याच्या नेत्रात आसवे यावी, देवासाठी रडावं माणसाने, त्याची कृपा आपल्यावर व्हावी. यासाठी आपलं मन आसुसलेलं असावं, आपल्या डोळ्यात अश्रू यावेत, आपलं अंगाचा थरकाप व्हावा, अंगाला घाम यावा, स्तंभ स्वेद रोमांच स्वरभंगत वैपथो वैवर्ण्यमश्रू प्रलया इति अष्टसात्विकान्मता. अष्टसात्विक भावाची लक्षणं आहेत ही. भगवंतासाठी आसुसलेल्या जीवाला ह्या अष्टसात्विक भावांपैकी एक तरी भाव प्रगट व्हावा, जो आज बाललल्लाचा असणारा प्रगट होतोय. रडतायत, अश्रूही वाहतायत डोळ्यातून, अंगाचा थरकाप होतोय, तापलाय देह. आणि दुसरी गोष्ट, घाम आलाय सर्व अंगाला. आणि जेव्हा ही स्थिती पाहिली, एखाद्या साधकाची अशी स्थिती झाली ना, ते पाहायला सुद्धा भाग्य लागतं, पाहणाऱ्याचं भाग्य.
अष्टसात्विक भाव ज्याला होत असतील भगवंताच्या नामस्मरणामध्ये, ते भाव पाहायला सुद्धा भाग्य लागतं. यशोदा मातेचं हो भाग्य. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान महादेवांना दर्शन देण्यासाठी आपली स्वतःची असणारी स्थिती आहे, ती स्थिती बदलली. किती भाग्य, ती स्थिती पाहिली यशोदा मातेने. एका जनार्दनी प्रेम यशोदेसी मावेला. यशोदा माताच्या अंतःकरणामध्ये प्रेम दाटलं, ते ती स्थिती पाहिल्यानंतर. एक जिवाडा असतो भगवंताचा आणि आपला एक नातं असतं. जेव्हा मायलेकांची ताटातूट होते, समजा एखादा उत्सव असावा, यात्रा वगैरे, आणि त्या यात्रेमध्ये आपल्या हाताचा हात सोडून आपलं लेकरू आपल्यापासून लांब जावं, जोपर्यंत ते लेकरू आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आईची जी स्थिती असेल, जोपर्यंत आईला ते लेकरू भेटत नाही, त्या लेकराची जी स्थिती असेल, ती स्थिती जोपर्यंत भगवंत आपल्याला भेटत नाही, त्याचा अनुभव येत नाही, तोपर्यंत साधकाची स्थिती अशी असावी. जशा दोघांच्या अंतःकरणात ओढ आहे, आईलाही वाटतं आपल्या लेकराला भेटावं, लेकरालाही वाटतंय आपली आई आपल्याला लवकर भेटावी. आणि जेव्हा 4 तास फिरून एकमेकांच्या समोरासमोर येतात, कुणीतरी त्यांना समोर आणून ठेवतं आणि दोघांची एकमेकांना समोर पाहून जी स्थिती होते, ती स्थिती भगवंताला पाहून आपली झाली पाहिजे. एका जनार्दनी प्रेम. मग ती आई असं म्हणणार आहे का, आजूबाजूला जत्रेत एवढी माणसं आहेत, एवढी लोक आहेत, आणि मी जर माझ्या लेकराला छातीशी धरून रडायला लागली तर ही लोक मला नाव ठेवतील, असा विचार करते का? नाही करत. तिला ते लेकरू डोळ्यासमोर दिसता क्षणी ती सगळं विसरून जाते, या यात्रेत एवढी लोक आहेत म्हणून. ती आपल्या समोर दिसणाऱ्या लेकराला धावत जाऊन पकडते, घट्ट मिठी मारते, छातीशी धरते आणि मनसोक्त रडून घेते. अगोदर त्याच्या मस्तकावर अश्रूंचा अभिषेक करते. ही स्थिती भगवंतासाठी व्हावी आपली. त्याच्या नामामध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये आजूबाजूला असणाऱ्या प्रपंचाचा विसर पडावा आपल्याला. आणि ही स्थिती आजही होते जेव्हा एखादा तत्वनिष्ठ असणारा महात्मा आपल्याला भेटेल. समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांसारखा असणारी परंपरा फार महत्वाची. कालापासून चालत आलेल्या परंपरेचा आपण अनुग्रह घ्यावा, त्याचे आपण पाईक व्हावेत. आणि ही स्थिती ना जी गवळणींची व्हायची, ती स्थिती आजही या जगामध्ये होते. पण ते नाम आपल्या जवळ असेल तर त्या नामाचं चिंतन करता करता साधक देहभान हरपतो. जी स्थिती गवळणींची व्हायची, त्या स्थितीप्रमाणे स्थिती आजही आपली होते. त्याच्या नामस्मरणामध्ये नेत्रातून अश्रू वाहतात, अंगाचा थरकाप होतो. कुणी हसत, रडती, पडती, एकमेकावरी म्हणती आनंदाचा पुरा आला. अलौकिक असा क्षण असतो तो. भगवंताची जेव्हा आपल्याला, भगवंताच्या नामाचा जेव्हा आपल्याला अनुभव येतो, तो अलौकिक क्षण प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा, यासाठी महात्म्यांनी फार कष्ट केले. जाळून संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला, अशी स्थिती होती सद्गुरूंची. आणि म्हणून आपण अशी भक्ती कै ऐसी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झरत असे. कथा जी आहे ना, त्याच्याविषयी आवड निर्माण होण्याचं साधन आहे. कथा कीर्तन, त्याच्या नामाची आवड निर्माण व्हावी, ही साधन आहे. पण ती कथा श्रवण केल्यानंतर मुमुक्षत्व यावं माणसाला, असं कुठे मिळेल बरं? अशी स्थिती आमची कधी होईल, असा प्रश्न आपल्या अंतर्मनाला पडावा. जे आज आपण कथेतून श्रवण करतोय ते आपल्याला मिळेल का, हे मुमुक्षत्व माणसाच्या मनामध्ये यावं. आणि जेव्हा तुमची अशी स्थिती होईल ना, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण ऐसी तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, त्यावेळेला मात्र मागे असणारे जे कर्मे असतील आपल्या, त्या कर्माचं खंडन होईल आणि तत्वनिष्ठ साधूच्या या बोधापर्यंत, परंपरागत चालत आलेल्या संप्रदायाच्या पायकत्वापर्यंत तुम्ही पोहोचाल. गवळणींची जी स्थिती झाली, ती स्थिती करून घ्यायची असेल तर नामाचंच तुम्हाला अवलोकन करावं लागेल, नामस्मरणच करावं लागेल. यशोदा मातेची स्थिती झाली ते पाहिल्यानंतर, एका जनार्दनी प्रेम यशोदेसी मावे ना. आणि ती जी समोर शेजारी होती ना, ती जी दासी होती आपल्याजवळ, तिला सांगितलं, अगं हे काय होतंय म्हणे, लाला तर फणफणतोय, आपण तर त्या गोसाव्याचा अपमान केला म्हणून तर घडत नसेल ना. थोडंसं ते कमी झालं, जे रडणं होतं ना, जे घर डोक्यावर धरलेलं होतं, जेव्हा यशोदा मातेने मुखातून वाक्य काढलं,
आपण त्या गोसावींना त्यांचं दर्शन दिलं नाही म्हणून तर घडलं नसेल ना. लगेच कीप सायलेन्स, एकदम आवाज कमी झाला. यशोदा मातेला वाटलं फक्त नावच काढलं गोसाव्याचं तरी आवाज कमी झाला, तरी रडणं कमी झालं. आणि समजा आपण नेलं त्याच्या समोर तर तिनं शंका व्यक्त केली. मग जिने सांगितलं होतं ना हे घेऊन जातात, कुत्र बनवून घेऊन जातात, मांजर बनवून घेऊन जातात, भगवंताचीच लीला आहे. त्यांनीच त्यांच्या डोक्यात घातलं, मैया मला खरंच असं वाटतं, एकदा दाखवून बघूयात का. आणि त्या आवाज द्यायला सांगितला त्या दासीला. गोसावी बाबा तुम्हाला मैयाने द्वाराशी बोलवले. आनंद झाला भगवान महादेवांना. मी विनंती केलेली माझ्या देवानी स्वीकारली. आता माझ्या देवाचं दर्शन होईल म्हणून तात्काळ उठले आणि भगवान महादेव द्वाराशी आले. यशोदा मैयाने लालाला समोर धरलं. जसं नजरानजर झाली तशी अजून आवाज कमी झाला. भगवान महादेव म्हणतात, देवा जर तुम्ही इथं थांबलात, इथंच रडणं थांबलं तर ते मला हातात नाही घेऊ देणार, चालू ठेवा. देवाने परत आवाज वाढवला. म्हणजे समोर आलं तर कमी होतो आवाज, मग दिल्यानंतर थोडा बंदच होईल असं वाटतंय आता. यशोदा मैयाने भगवंताला घेतलं आणि बाबा घ्या माझ्या लालाला आशीर्वाद द्या. बाबा म्हणतात, मैया मीच त्यांचा आशीर्वाद घ्यायला आलो, पण आता तुला सांगून फायदा नाही, इथपर्यंत आलंच आहे प्रकरण, तर आता घेऊ द्या आनंद. भगवंताला हातात घेतलं. काही विलक्षण क्षण असेल माझा. हरिहर भेट ज्याला म्हणतो, भगवान श्रीहरी आणि भगवान महादेव ज्यांना आपण हर म्हणतो, हरिहर भेटीचा सुंदर आणि पुनीत पावन असणारा प्रसंग गोकुळानं अनुभवला. त्या दिवशी भगवंताला बालस्वरूप असणारा भगवंत भगवान महादेवांच्या हातात ते आहेत आणि भगवान महादेव त्या स्वरूपाकडे पाहतायत आणि भगवान महादेवांच्याकडे श्रीहरी पाहतायत. बालस्वरूपातील असणारे लल्ला. बाहेर काय चाललंय सगळे विसरले भगवान महादेव. आपण कुणाच्या द्वारात आहोत, काय समाधी लागली आणि भगवंताने स्पर्श केला. स्पर्श, बाबा इथं समाधी लावण्याचं ठिकाण नाहीये, समाधी लावली तर सगळं गोकुळ जमा होईल, मला ठेवतील बाजूला आणि तुम्हालाच मिरवत फिरतील. भगवान महादेव आले म्हणून आता स्वरूपाचं दर्शन झालं असेल तर निरोप घ्या. विलक्षण आनंद आहे भगवान महादेवांच्या मनामध्ये. काय करणार आता, जो क्षण आहे आपल्या हातामध्ये तो आपल्याच हातात राहील असं काही नाही. जो क्षण येतो तो जातो सुद्धा. म्हणून भगवान महादेवांनी मनोमन आदरयुक्त अंतकरणानं त्या स्वरूपाला नमन केलं. ते स्वरूप अंतकरणामध्ये साठवून ठेवलं आणि भगवान महादेव त्या ठिकाणाहून अंतर्धान झाले. आजही त्या ठिकाणी आशेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध असं ठिकाण आहे. आशा लावून बसलेले होते ना माझ्या भगवंताचं दर्शन मला होईल म्हणून. आजही आशेश्वर महादेव म्हणून त्या ठिकाणी भगवान महादेव आहेत. म्हणून त्यानंतरचा प्रसंग आहे. इकडे दुसरं कुणीतरी पाठवावं आपल्या काळाचा वध करण्यासाठी म्हणून शक्टासुराला पाठवलं. शक्टासूर. आता नंदोत्सव अजून चालू आहे ना. यशोदा मातेनं सगळी असणारी जी तयारी होती काही गडबडीमध्ये, सकाळी भगवंताला लवकर न्हाऊ घातलं आणि सुंदर अशी तयारी करून म्हणे इथं घरात आता सगळेजण आपण अंगणात असणार आहोत, आपल्याला दान करायचंय ना, मग आपण सगळे बाहेर असणार आहोत. आता लल्लाला कुठे एकट्याला घरात ठेवायचं म्हणून अंगणामध्ये एक वृक्ष होता आणि त्या खाली आपला छकडा उभा होता. त्या छकड्याच्या खाली असं व्यवस्था केली, जिथे दही दूध असं वरती ठेवले मडके वगैरे आणि लल्ला त्या ठिकाणी खाली झोपवले. भगवंत विचार करतात हे सगळं माझ्याचमुळं चाललंय, माझा जन्म झाला म्हणून दान धर्म चाललाय, म्हणून उत्सव चाललाय आणि मला छकड्याच्या खाली ठेवलं मैयाने. म्हणजे माझ्यापेक्षा त्या छकड्याला, त्या दह्या दुधाला जास्त महत्व आहे का, ताकाला जास्त महत्व आहे का? आणि त्याच वेळेला त्या शक्टासुरानं त्या छकड्यामध्ये प्रवेश केलेला होता. त्याला असं वाटत होतं आपण याच्या खाली त्या भगवान श्रीहरींना इथं दाबायचं आणि इथंच त्यांचा मात्र शेवट करायचा, असं त्याच्या मनात होतं. गोकुळवासी सगळे आपापल्या असणाऱ्या कामात व्यस्त झाले की आपण आपलं कार्य करून निघून जायचं. तोही असा येतो असा जातो असं म्हणून आला होता तिथं. कुठून? मथुरेतून कंसाला सांगून आला होता असा जातो आणि असा येतो असं सांगून. आणि वाट पाहतोय आता सगळे ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त झाले की आपण आपला भार भूमीवर द्यायचा आणि खाली खचून घ्यायचं
आणि लल्लाला त्याच ठिकाणी संपवायचं। यशोदा मैया दान धर्म करण्यामध्ये सगळे व्यस्त झाले। भगवंत विचार करताय, आता हा एक आणि पहिलं एक, माझ्यापेक्षा दही दूध श्रेष्ठ आहे, म्हणजे मी खाली आणि ते असार असणारा वरती। आपला असंच चाललंय, जो असार असणारा प्रपंच आहे पहिले त्याचा विचार करतो, मग देवाचा विचार, मग परमार्थाचा विचार करतो। आणि जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा आपला प्रपंच कदाचित त्या भगवंताच्या इच्छेने, इथं असं घडलंय, जसं जसं त्या शक्तासुराने आपलं वजन वाढवलं आणि तो छकडा जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करतोय, छकड्याखाली भगवंत झोपलेत। भगवंतानं जशी लहान लेकरं क्रिया करत असतात, हातपाय हलवतात ना, जणू काही मी हातपायच हलवतोय असं दाखवलं आणि जोरदार आपल्या पायाचा प्रहार केला त्या शक्ताने, आकाशात उडालं ते। सगळे दही दुधाची असणारी मडकी अस्ताव्यस्त झाली आणि छकडा जसा जमिनीवर आला, एक एक पाठ मोकळा झाला त्या छकडाचा। शक्तासुराचा वध झाला। या जोरात आवाज झाला म्हणून सगळेजण पाहतायत। पाहिलं तर तो छकडा आकाशात उडून जमिनीवर पडल्यानंतर काही शिल्लक राहिलं नव्हतं, सगळे तुकडे तुकडे झालेले होते। ते दह्याचे ताकाचे जे काही असतील मडके, सगळे मडके त्या ठिकाणी फुटून पडलेले। गवळणी धावत गेल्या, काय झालं काय झालं, गोपही धावत गेले। पाहिलं तर लाला तिथं उघड्यावर झोपलाय, छकडा उडून गेला आकाशामध्ये। यशोदा मैयानं जाऊन घेतलं आणि छातीशी कवटाळलं, काय होतंय काय माहिती, असं संकट येतंय म्हणे एक एक माझ्या लालावर। नंद उत्सवात पुन्हा जे झालंय ते असेल झालं काहीतरी, कोणी तर्क वितर्क लावतंय, का घडलं असेल, कसं घडलं असेल। यशोदा मैया म्हणते, पहिले आता आपलं कार्य आपण पूर्ण करूयात आणि मग मात्र या गोष्टीवर विचार करूयात। तो असणारा दिवस गेला आणि भगवंताच्या लीला ऐकत पाहत असताना, त्या ठिकाणी अनुभवत असताना पुन्हा कंस मामानं तृणावर्त नावाचा जो राक्षस आहे, तृणावर्त, तो पाठवला। आणि त्या राक्षसाला पाठवल्यानंतर त्यानं वावटळाचं असणारं रूप घेतलेलं होतं। तो निघाला तिकडनं। भगवान इथं मैयाच्या मांडीवर आहेत दुग्धपानासाठी आणि दूध पीत असताना भगवंताला चाहूल लागली। अचानक एक वावटळ गोकुळाच्या दिशेनं येत आहे, हा तृणावर्त आहे आणि भगवंतानं आपलं वजन अचानक वाढवलं। मैयाला तो भार असह्य झाला, कारण मैयानं एकदा देवाला मांडीवर घेतलं की लवकर टाकत नव्हत्या। त्या स्वरूपापासून आपण बाजूला जावं, त्याच्या रूपापासून, असं मैयाला वाटायचं नाही। भगवंताने विचार केला, समजा मी मांडीवर राहिलो आणि हा राक्षस आला तर कदाचित माझं कार्य अपूर्ण राहील किंवा मी मैयाच्या समोर करू शकणार नाही किंवा मैयाला इजा होईल, म्हणून आपलं वजन एवढं वाढवलं की मैयाला त्याला उचलून खाली टाकून द्यावं वाटलं। मैयानं देवाला उचललं, खाली टाकलं आणि काहीतरी त्याला आसन घ्यावं म्हणून आतमध्ये गेले। तोपर्यंत सु 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 करत तृणावर्त त्या ठिकाणी आला आणि भगवंताला आपल्या त्या गोल असणाऱ्या वावटळीमध्ये उडवून घेऊन गेला। भगवंतानं हळूहळू हळूहळू वरच्या दिशेनं जायला सुरुवात केली, त्याच्या गळ्यापर्यंत गेले आणि चालू असणाऱ्या त्याच वावटळीमध्ये त्याचा गळा असा घट्ट आवळला आणि तृणावर्ताचा त्या ठिकाणी वध केला। सहज मारला, सहज। वावटळीच्या रूपात आलेला जो घुंग घुंग करत सगळ्या गोकुळभर त्या ठिकाणी त्यानं प्रचंड असा संग्राम मातवलेला होता, असा असणारा तो शक्ता, तो तृणावर्त भगवंतानं काही सेकंदात संपवला। यानंतर कंस मामानं अजून बरीच असणारी त्या ठिकाणी जी सेना होती, सैतान सेना, त्या सैतान सेनेचे अनेक असणारे